Hello students, welcome to e-learning platform by Automobile Engineering Department once again. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे तर जो आपण चॅप्टर नंबर 6 बघितला त्याच्यामध्ये आपण काय बघितलेलं तर ब्रेक पॉवर, इंडिकेटेड पॉवर आणि फ्रिक्शनल पॉवर हे बघितलेलं. त्याच्याबरोबर इंजिनच्या ज्या वेगवेगळ्या इफिशियन्सीज होत्या त्या इफिशियन्सीज आपण बघितलेल्या. तर आता त्याच्यावर डिपेंड जे प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात ते प्रॉब्लेम आपण या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. तर फर्स्ट वन प्रॉब्लेम काय बघा. Following readings were noted during a test on a single cylinder of two-stroke petrol engine. Single cylinder engine आहे आणि two stroke असणार आहे. Engine is motored by electric motor and frictional power recorded on a wattmeter is 1.5 kilowatt. Okay, मोटर यूज केली जाणार आहे आणि फ्रिक्शनल पॉवर डेव्हलप्ड आपल्याला दिलेले आहे 1.5 किलोवॅट. नेक्स्ट आहे नेट ब्रेक लोड इज इक्वल टू 2 न्यूटन. Diameter of a brake wheel which is equal to 110 centimeter. Engine speed is equal to 595 rpm. Fuel consumption is equal to 2.01 kg per hour. Calorific value of a fuel 44,000 kilojoule per kg Kelvin. And find mechanical efficiency and ब्रेक थर्मल इफिशियन्सी. फाइंड काय करायचं आपल्याला मेकॅनिकल इफिशियन्सी आणि ब्रेक थर्मल इफिशियन्सी. तर गिवन मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. फर्स्ट वन दिलेला आहे नंबर ऑफ स्ट्रोक विच इज इक्वल टू 2. ओके, 2 स्ट्रोक इंजिन आपल्याला दिलेला आहे. नेक्स्ट आपल्याला इथं फ्रिक्शनल पॉवर दिलेली आहे की ते 1.5 किलोवॅट म्हणजे फ्रिक्शनल पॉवर FP इज इक्वल टू 1.5 किलोवॅट. नेक्स्ट दिलेला आहे नेट ब्रेक लोड W विच इज इक्वल टू 2 न्यूटन म्हणजे नेट ब्रेक लोड W विच इज इक्वल टू 2 न्यूटन. Diameter of a brake wheel 110 centimeter म्हणजे diameter of a brake wheel 110 centimeter which is equal to 1.1 मीटर. सेंटीमीटरचं आपण मीटर मध्ये कन्वर्जन केलं. मग डायमीटरचं रेडियस मध्ये कन्वर्जन करायला काय करायचं ह्याला डिवायडेड बाय 2 करायचं. मग किती होणार आहे रेडियस ऑफ अ ब्रेक व्हील किती येणार आहे 0.55 मीटर. नेक्स्ट आहे इंजिन स्पीड 595 rpm. इंजिन स्पीड आपल्याला दिलेला आहे कॅपिटल N इज इक्वल टू 595 rpm. फ्युएल कन्झम्पशन आपल्याला दिलेला आहे 2.01 kg पर आवर म्हणजे फ्युएल कन्झम्पशन MF इज इक्वल टू 2.01 kg पर आवर विच इज इक्वल टू काय येणार kg पर आवरचं आपल्याला kg पर सेकंद मध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर डिवायडेड बाय काय करणार आहे आपण 3600. मग किती होणार आहे 2.01 डिवायडेड बाय 3600 हे किती येणार आहे 5.58 इंटू 10⁻⁻⁴ kg पर सेकंद. लास्ट दिलेले आपल्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल किती दिलेले आहे 44,000 किलोजूल पर केजी हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. आणि फाइंड काय करायचं आपल्याला मेकॅनिकल इफिशियन्सी आणि ब्रेक थर्मल इफिशियन्सी फाइंड करायची. तर फर्स्ट वन बघा आपल्याकडे फॉर्म्युला काय ब्रेक पॉवरचा फॉर्म्युला आहे. ब्रेक पॉवर इज इक्वल टू 2 पाय N W इंटू R डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³ ओके. मग 2 इंटू पाय इंटू N इंजिन स्पीड किती दिलेलं आहे आपल्याला 595 rpm इंटू W किती दिलेलं आहे आपल्याला ब्रेक लोड 2 दिलेला आहे इंटू रेडियस ऑफ अ ब्रेक ड्रम किती आहे 0.55 मीटर डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³. तर हे तुम्ही सॉल्व केलं की तुम्हाला ब्रेक पॉवर किती मिळणार आहे ब्रेक पॉवर इज इक्वल टू 0.0685 किलोवॅट हे तुम्हाला ब्रेक पॉवर मिळेल. नेक्स्ट ब्रेक पॉवर नंतर काय असणार आहे इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवरचा फॉर्म्युला काय इंडिकेटेड पॉवर इज इक्वल टू ब्रेक पॉवर प्लस फ्रिक्शनल पॉवर. आपल्याला फ्रिक्शनल पॉवर इथं दिलेली आहे गिवन मध्ये त्यामुळे ब्रेक पॉवर इथं फाइंड केलेली किती आहे 0.0685 प्लस फ्रिक्शनल पॉवर आपल्याला गिवन मध्ये दिलेली किती 1.5. मग हे सॉल्व केलं तुम्हाला इंडिकेटेड पॉवर मिळेल. इंडिकेटेड पॉवर किती असणार आहे 1.5685 किलोवॅट. नेक्स्ट आहे थर्ड वन फाइंड करायचं आपल्याला मेकॅनिकल इफिशियन्सी. मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर इंटू 100. मग आपण ब्रेक पॉवर फाइंड केलेली किती होती 0.0685 अपॉन इंडिकेटेड पॉवर 1.5685 इंटू 100. तर हे सॉल्व केलं की तुम्हाला मेकॅनिकल इफिशियन्सी किती मिळणार आहे 1.43%. ही झाली तुमची मेकॅनिकल इफिशियन्सी. आणि नेक्स्ट वन आहे ती ब्रेक थर्मल इफिशियन्सी. ब्रेक थर्मल इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय ब्रेक थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन MF इंटू CV. MF म्हणजे मास ऑफ फ्युएल अँड CV म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू. तर ब्रेक पॉवर आपण फाइंड केलेली किती आहे 0.0685 अपॉन मास ऑफ अ फ्युएल किती आहे 5.58 इंटू 10⁻⁴ इंटू कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे 44,000.
तर हे तुम्ही सॉल्व्ह केलं की ब्रेक थर्मल इफिशियन्सी तुम्हाला किती मिळणार आहे 0.278%. तर हा प्रॉब्लेम एक्झामला तुम्हाला 8 मार्काला विचारलेला समर 2017 साठी. नेक्स्ट सेकंड वन प्रॉब्लेम बघा. फॉलोइंग रीडिंग्स वेअर टेकन ऑन सिंगल सिलेंडर 4 स्ट्रोक डिझेल इंजिन रनिंग ॲट फुल लोड. म्हणजे काय कुठलंही इंजिन असणार आहे तर सिंगल सिलेंडर आहे म्हणजे एकच सिलेंडर असणार आहे आणि 4 स्ट्रोक इंजिन आहे. नेक्स्ट आहे एरिया ऑफ इंडिकेटर विच इज इक्वल टू 3 सेंटीमीटर स्क्वेअर, लेंथ ऑफ अ डायग्राम 4 सेंटीमीटर, स्प्रिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू 10 बार पर सेंटीमीटर स्क्वेअर, स्पीड ऑफ अ इंजिन विच इज इक्वल टू 400 RPM, लोड ऑन अ ब्रेक 380 न्यूटन, स्प्रिंग रीडिंग इज इक्वल टू 50 न्यूटन, diameter of a brake drum is 120 centimeter, fuel consumption is equal to 2.8 kilojoule per hour, calorific value of a fuel 42,000 kilojoule per kg, and diameter of a cylinder which is equal to 16 centimeter and stroke is equal to 20 centimeter. तर एवढा आपला डेटा गिवन मध्ये दिलेला आहे आणि फाइंड काय करायचं आहे तर फर्स्ट वन आहे इंडिकेटेड पॉवर, सेकंड वन आहे ब्रेक पॉवर, थर्ड वन आहे मेकॅनिकल इफिशियन्सी आणि फोर्थ वन आहे ब्रेक थर्मल इफिशियन्सी. या 4 व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत. हा प्रॉब्लेम तुम्हाला विंटर 17 ला विचारलेला आहे 8 मार्कासाठी. तर गिवन मध्ये बघा फर्स्ट वन आपल्याला काय तर नंबर ऑफ सिलेंडर किती असणार आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. सिंगल सिलेंडर इंजिन म्हणजे नंबर ऑफ सिलेंडर स्मॉल n इज इक्वल टू किती होणार आहे 1. नेक्स्ट एरिया ऑफ इंडिकेटर डायग्राम दिलेला आपल्याला 3 सेंटीमीटर स्क्वेअर. नेक्स्ट आहे लेंथ ऑफ अ डायग्राम 4 सेंटीमीटर आणि स्प्रिंग कॉन्स्टंट दिलेला आहे 10 बार पर सेंटीमीटर स्क्वेअर. या 3 क्वांटिटी दिलेल्या आहेत. तर या 3 क्वांटिटीच्या मदतीने आपण काय करणार आहे तर इंडिकेटेड मीन इफेक्टिव्ह प्रेशर फाइंड करणार आहे. तर इंडिकेटेड मीन इफेक्टिव्ह प्रेशर P इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे स्प्रिंग कॉन्स्टंट इंटू एरिया ऑफ अ इंडिकेटर अपॉन लेंथ ऑफ अ डायग्राम. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार. ओके. तर स्प्रिंग कॉन्स्टंट किती आहे 10, त्याच्यानंतर एरिया ऑफ इंडिकेटर डायग्राम किती दिलेला आहे 3 अपॉन लेंथ ऑफ अ डायग्राम किती आहे 4. तर हे तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला इंडिकेटेड मीन इफेक्टिव्ह प्रेशर मिळणार आहे किती 7.5 बार. हे बार मध्ये का मिळणार आहे तर इथं स्प्रिंग कॉन्स्टंट आपल्याला बार मध्ये दिलेलं आहे. तर आता हे आपल्याला बारचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे न्यूटन पर मीटर मध्ये करायचं, मीटर स्क्वेअर मध्ये करायचं. तर त्याला काय करायचं इंटू 10⁵ न मल्टिप्लाय करायचं. तर आपल्याला इंडिकेटेड मीन इफेक्टिव्ह प्रेशर P किती मिळणार आहे 7.5 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे आपल्याला इंडिकेटेड मीन इफेक्टिव्ह प्रेशर मिळालं. नेक्स्ट आहे स्पीड n इज इक्वल टू किती असणार आहे 400 RPM. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे. मग n डॅश इज इक्वल टू काय होणार आहे n अपॉन 2 फॉर 4 स्ट्रोक इंजिन. हे आपण इंडिकेटेड पॉवरच्या इक्वेशन मध्ये बघितलेलं आहे. मग n डॅश इज इक्वल टू n इंजिन स्पीड किती दिलेला आहे 400 अपॉन 2 विच इज इक्वल टू किती होणार आहे 200 RPM. हे आपण इंडिकेटेड पॉवर फाइंड करण्यासाठी सगळं फाइंड करायला लागलो. नेक्स्ट दिलेला आहे लोड ऑन अ ब्रेक W डॅश इज इक्वल टू 380 न्यूटन. नेक्स्ट आहे स्प्रिंग रीडिंग S इज इक्वल टू 50 न्यूटन. नेक्स्ट दिलेला आहे गिवन मध्ये डायमीटर ऑफ अ ब्रेक ड्रम विच इज इक्वल टू 120 सेंटीमीटर. नेक्स्ट काय दिलंय बघा गिवन मध्ये कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ फ्युएल तुम्हाला दिलेला आहे 42,000 किलोजूल पर kg. आणि लास्ट दिलेला आहे डायमीटर ऑफ अ सिलेंडर D इज इक्वल टू 16 सेंटीमीटर. मग सेंटीमीटरचं आपण कन्वर्जन मीटर मध्ये केलं किती होणार आहे 0.16 मीटर. मग डायमीटर वरून एरिया कसा फाइंड करणार आहे एरिया इज इक्वल टू π/4 d स्क्वेअर विच इज इक्वल टू π/4 इंटू 0.16 त्याचा स्क्वेअर. तर हे सॉल्व्ह केलं की तुम्हाला एरिया किती मिळणार आहे 2.009 इंटू 10⁻² मीटर स्क्वेअर. आणि स्ट्रोक लेंथ दिलेली आहे स्ट्रोक लेंथ L इज इक्वल टू 20 सेंटीमीटर विच इज इक्वल टू मीटर मध्ये कन्वर्ट केलं किती होणार आहे 0.2 मीटर. या झाल्या गिवन क्वांटिटी. आता फर्स्ट वन आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर इंडिकेटेड पॉवर. इंडिकेटेड पॉवर IP इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे N इंटू P इंटू L इंटू A इंटू N डॅश डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻3. आपण इंडिकेटेड पॉवरचं डेफिनेशन बघितले त्याच्यात हा आपण फॉर्म्युला बघितलेला. तर त्याच्यामध्ये N म्हणजे काय नंबर ऑफ सिलेंडर. तर नंबर ऑफ सिलेंडर किती असणार आहेत 1. P म्हणजे काय मीन इफेक्टिव्ह प्रेशर ते फाइंड केलं आपण किती आहे 7.5 इंटू 10⁵. L म्हणजे स्ट्रोक लेंथ किती आहे 0.2 इंटू
ए म्हणजे एरिया ऑफ अ सिलेंडर किती आहे 2.009 इंटू 10⁻² इंटू एन डॅश आपण फाइंड केला तो किती आहे 200 डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³ तर हे तुम्ही सगळं होल सॉल्व केलं की तुम्हाला इंडिकेटेड पॉवर किती मिळणार आहे इंडिकेटेड पॉवर इज इक्वल टू 10.045 किलोवॅट ओके नेक्स्ट वन आहे काय फाइंड करणार आहे आपण ब्रेक पॉवर तर ब्रेक पॉवरचा काय फॉर्म्युला ब्रेक पॉवर बीपी इज इक्वल टू 2 इंटू पाय इंटू एन इंटू डब्ल्यू इंटू आर डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³ तर हे डब्ल्यू फाइंड करण्यासाठी काय बघा डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू डॅश मायनस एस म्हणजे नेट लोड मायनस स्प्रिंग लोड हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे नेट लोड किती दिलेला आपल्याला 380 मायनस स्प्रिंग लोड किती होणार आहे 50 तर डब्ल्यू किती मिळणार आहे 330 न्यूटन तर मग या व्हॅल्यू आपण पुट करायच्या 2 इंटू पाय इंटू एन एन म्हणजे इंजिन स्पीड किती आहे 400 इंटू डब्ल्यू इथं आपण फाइंड केला 330 इंटू रेडियस ऑफ अ ब्रेक ड्रम किती आहे 0.6 डिवायडेड बाय 60 इंटू 10⁻³ तर हे तुम्ही सॉल्व केले की तुम्हाला ब्रेक पॉवर मिळेल किती येणार आहे 8.29 किलोवॅट नेक्स्ट थर्ड वन आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर मेकॅनिकल इफिशियन्सी मेकॅनिकल इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय बघा मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन इंडिकेटेड पॉवर इंटू 100 तर आत्ताच आपण ब्रेक पॉवर फाइंड केली किती होती 8.29 अपॉन इंडिकेटेड पॉवर किती फाइंड केली 10.045 इंटू 100 तर हे सॉल्व केले की तुम्हाला मेकॅनिकल इफिशियन्सी किती मिळणार आहे मेकॅनिकल इफिशियन्सी इज इक्वल टू 82.52% आणि लास्ट वन आपल्याला काय फाइंड करायचं तर ब्रेक थर्मल इफिशियन्सी काय फॉर्म्युला बघा ब्रेक थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू ब्रेक पॉवर अपॉन एम एफ इंटू सी व्ही एम एफ म्हणजे मास ऑफ अ फ्युएल अँड सी व्ही म्हणजे कॅलोरिफिक व्हॅल्यू इंटू 100 मग ब्रेक पॉवर आपण फाइंड केली किती होती 8.29 अपॉन एम एफ म्हणजे मास ऑफ अ फ्युएल किती होता 7.7 इंटू 10⁻⁻⁴ इंटू कॅलोरिफिक व्हॅल्यू किती आहे 42,000 इंटू 100 मग हे सॉल्व केले की तुम्हाला ब्रेक थर्मल इफिशियन्सी किती मिळणार आहे ब्रेक थर्मल इफिशियन्सी इज इक्वल टू 25.63% तर हा असा तुमचा टोटल प्रॉब्लेम असणार आहे 8 मार्काला तुम्हाला विंटर 2017च्या एक्झाम मध्ये विचारलेला प्रॉब्लेम आहे